सेवा जोहार मित्रांनो. तर माझा हा पुण्यातला पहिला दिवस आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल इनसाइड कृतिकास लाईफ. तर मित्रांनो, आता मी उठले आहे सकाळी 5:30 वाजता. एकदम अंधार आहे आणि आज मी जाणार आहे मॉर्निंग वॉकला. सो घरी 2 महिने राहून ऑफकोर्स वजन तर वाढणारच आहे. आईच्या हातचं जेवण आणि आईच्या हातची पुरणपोळी खाल्ल्यावर तर वजन वाढणारच आहे ना. पण लास्ट मंथमध्ये मी जिम लावली होती, कारण की मला माझं वजन कंट्रोल करायचं होतं आणि मला असं वाटत होतं की जिम लावून मी थोडंफार वजन कमी करेल. थोडंफार नाही, मस्त 15-20 किलो कमी करेल. पण एका महिन्यात कुठे होते. तो व्हिडिओ पण मी यूट्यूबला टाकला आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड केला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन बघा. मस्त फनी व्हिडिओ आहे. त्यानंतर मी लगेच आपलं तयारी चालू केली, कारण की खूप उशीर झाला होता. ऑलरेडी 5:45 वाजले होते आणि फायनली मी रेडी होऊन वॉकिंगला चालू केली. सर्वजण झोपले होते, ओढूसा पण आवाज नाही करायचा, असं म्हणून मी घरातून म्हणजे माझ्या पीजी मधून चुपचाप निघून गेली. मॉर्निंग वॉकमुळे माहिती आहे का, पूर्ण असा एक चांगला दिवस बनून जातो. मी सकाळी सकाळी चालवत होती, एवढं छान वातावरण होतं, थंड थंड हवा होती. आणि तुम्हाला माहिती आहे का, मला असं वाटत होतं पुणे शहरामध्ये एकही चिमणी किंवा पाखरं नसन. पण तुम्हाला सांगतो ना, आपल्या खेड्यामध्ये जसं सकाळी सकाळी चिमणी कुजबुज बुजबुज करते ना, सेम तसंच करत होत्या चिमणी, कावडा आणि सर्व गोष्टी. ते पाहून मन एवढं प्रसन्न झालं, खूप मूड फ्रेश झाला. तर मी आता इकडे आली आहे ब्रिजवर. तुम्ही इथे बघू शकता झेडी ब्रिज. इथे रनिंग करायला आली आहे मी. मस्त आता इथे व्यायाम करीन, रनिंग करीन. आणि इथे खूप कमी लोक होते बाय द वे, तुम्हाला सांगतो, पण होते थोडेफार. त्यानंतर हे आहे नदी, जे की आता गटर बनलाय. आणि हे बघा, इथून चालली आहे मेट्रो. मेट्रोला पण माहिती आहे माझी एवढी नाही आहे की मी त्याची तिकीट घेऊ शकेल, म्हणून ते मला अशी क्रॉस करून चालली आहे. सो काय पुण्याला आलं की एक मस्त वेगळी मजा आहे. होप तुम्ही एन्जॉय करत असं बघत राहतो. पाहू, एन्जॉय करा. हे आहे मेट्रो स्टेशन, जे तुम्हाला दिसत आहे स्टेशन वरती आहे. पण तुम्हाला याच्या खालची रियालिटी दाखवू का? चला बघूया. हे आहे याच्या खालची रियालिटी. तुम्ही इथं बघू शकता, असे छोटे छोटे झोपडे आहेत, म्हणजे जे गरीब लोक जे विकतात ना फुगे वगैरे, ही आहे त्यांची रियालिटी. माहिती आहे, सरकार आपल्या भिंतीवर बरोबर पुट्टी करतात, पण त्याच्या खाली जे डाग वगैरे लागून असते ना, ते कधीच भरत नाही. हे आहे रियालिटी आपल्या देशाची. अशी लोक जगतात. तर फायनली मित्रांनो, मी रनिंग करत करत फ्रंटला आले होते आणि तुम्हाला दाखवतो मला इथे काय दिसलं. बघा, कावळा. मला याला बघून ना माझ्या मित्राची आठवण होते. तो जर ब्लॉग बघत असेल ना, तर त्याला डेफिनेटली समजलं असेल मी त्यालाच बोलताय म्हणून. बाय द वे, हे आहे नदी, जे मेट्रो स्टेशनच्या बाजूला आहे. तुम्ही इथे बघू शकता, एवढी घाणेरडी आहे, काही स्वच्छ नाही, पाणी काही नाही, एकदम नाला टाईप आहे. आणि एवढा उग्र वास येत होता ना त्याच्यातून की तुम्हाला काय सांगू. पण जवळपास ग्राउंड असल्यामुळे मला इथेच रनिंग करावं लागत आहे. इलाज नाही आहे, कारण की गाडी तर आहेच नाही आपल्याकडे, म्हणजे पुण्याला नाही आहे. अमीर बापची औलाद नाही आपण की इथे गाडी घेऊन येऊ. तर सर्व व्यायाम वगैरे झाल्यावर, म्हणजे एक्सरसाइज व्हायची अजून, तर मला दिसलं की इथे मेट्रो क्रॉस होत आहे. म्हणजे पुन्हा ही माझ्यासमोर क्रॉस झाली. तिला जास्तच ॲटिट्यूड आला वाटतं. तिला माहिती आहे ना मी तिकीट नाही घेऊ शकत, पण एका दिवशी मी तिकीट घेईन राजा आणि फेरेल मस्त पुणे. सो फायनली इथे बघू शकता तुम्ही, गिदड आहे, मस्त फिरून राहिले खाण्याच्या शोधात गटरजवळ. आणि असे खूप सारे असंख्य पक्षी होते, पण तुम्हाला इथे दिसणार नाही बहुतेक, कारण की ते खूप छोटे छोटे होते. सो मी इथं फायनली माझं वर्कआउट स्टार्ट केलं आहे. आफ्टर म्हणजे जिमच्या 15 दिवसानंतर पुन्हा वर्कआउट स्टार्ट करणं म्हणजे खूप अंगभर होतं माझ्यासाठी तरी, कारण की माझं वेट ऑलरेडी खूप गेन झालं होतं औषधी गोळ्यामुळे. थोडं हेल्थ इश्यू होता त्याच्यामुळे. त्यानंतर मी इथे घेतलं स्ट्रेचिंग करायसाठी. स्ट्रेचिंग हे माणसाच्या शरीराला एकदम लवचिक बनवते आणि तुम्ही पण करत जा. तुम्ही इथे बघू शकता की माझा टो टच नाही होत आहे इथे बघू शकता, मी खूप ट्राय करताय टो टच करायचे, पण खूप अंगभर होत होती, म्हणून मी काय केली नाही. माझं फक्त नी टच होत होतं. तरी पण मी माझ्या परीनं खूप चांगला स्ट्रेचिंग केलाय आणि माझा मूड एकदम मी फ्रेश बनवलाय.
तर मित्रांनो, हे होती माझी आजची सकाळ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसाठी बनत राहा. बाय.